पण बऱ्याच वेळा असं होतं की म्हणजे मी ऐकले बरंच, म्हणजे आपणही बरंच काम केलेलं आहे. म्हणजे मला माहिती आहे की आपण सासवडला बरेच सीडी सीडी केल्या. हो, म्हणजे आपले सुमित चौहान, पुन्हा फुलकर सर, राजू फुलकर असतील, नंतर शैलेश लिमकर, असतील, राजू शैलेश लिमकर, राजेश लिमकर, लिमकर. राजेश लिमकर, बऱ्याच संतपटाच्या फिल्म, छोटे छोटे कॅरेक्टर काढून तुम्ही केले. म्हणजे मला तर म्हणजे ते आठवल्यावर मला आनंद वाटतो हा. की म्हणजे म्हणजे तुम्हाला सांगतो की आमचे हे जे संदीप इनामकी सर आहेत, हे आज ज्या ह्याला आलंय त्या तो प्रवास आम्ही बघितलेला आहे सगळा त्यावेळेचा. म्हणजे त्यावेळेची जी त्यांची सुरुवात होती, त्यावेळी जे ते लगबगीने सगळ्यांसाठी तिथं तत्पर असायचे. म्हणजे कुठलंही काम सांगा तुम्ही की संदीप हा प्रॉब्लेम झालाय राव, पुण्याला जायचंय, काय करायचं राव, गाडी नाही, 1 मिनिट, काय काळजी करू नका, मी आहे. तर ते ही जी एक तळमळ असते ना कलाकारांबद्दल किंवा आपल्या कामाबद्दल, तर ती या सरांमध्ये आपलं तुमचंही काम मी बरेच पाहिलं, आपण बरेच सिनेमे केले, पुन्हा पुन्हा असेल किंवा बरेच सिनेमामध्ये तुमचं काम आहे. पण आता म्हणजे तुम्हाला बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं, म्हणजे आवडीने लोक म्हणतात किंवा प्रेमाने म्हणतात, तुम्ही एक लकी चार्म आहात नाही का. म्हणजे कुठलाही सिनेमा असेल, म्हणजे प्रशांत बस्सीने घेतलं म्हणजे पिक्चर लवकर सेन्सर होईल, तो त्याला काहीतरी अवॉर्ड मिळेल, तो राष्ट्रीय पारितोषिकापर्यंत जाऊ शकतो, म्हणजे असं आवडीने म्हणतात लोक. तसं झालेलं पण आहे, बऱ्याच सिनेमाला तुमच्या राष्ट्रीय पारितोषिक आहे, बरेच सिनेमे हिट झालेत बॉक्स ऑफिसवरती. तर तो आनंद नक्की तुम्हाला कसं वाटतं म्हणजे अशा गोष्टी बोलल्यावरती? एकतर म्हणजे मी तुम्हाला सांगू का की एकतर दैवयोगाच्या गोष्टी आहेत असं म्हणतो आपण या अशा बाबतीत म्हणजे असं. आणि दुसरं काय एक सांगू तुम्हाला की तुम्ही जर का प्रामाणिक काम करत असाल कुठेही करा जगात प्रामाणिक काम, तर त्याला यश आहे याचा म्हणजे माझा त्याच्यावरती खूप विश्वास आहे की तुम्ही प्रामाणिक करा काम. आज आहे काम, उद्या नाहीये, परवा आहे काम, तेरवा नाहीये, पण तुम्ही काम करत राहा. आणि तुम्ही कुठेही जरी गेलात ना तरी एक पॉझिटिव्हिटी आपली निर्माण व्हायला पाहिजे. त्याच्यामुळं काय झालं माहिती का की मी जिथे जिथं काम करायचो ना तिथं काही ना काहीतरी सिनेमा हिट व्हायचा, प्राईज मिळायचं त्याला, नंतर काहीतरी प्लस पॉईंट त्या सिनेमाच्या बाबतीत व्हायचा. त्यामुळं काय झालं, एक दिवस मला आपल्या महाराष्ट्र टाइम्स मधनं फोन आला की अहो तुम्ही बऱ्याच चित्रपटात असता आणि म्हणजे हे भारी आहे म्हणले, हिट असतात पिक्चर आणि तुम्ही असतात त्यात. मग त्यावेळी त्यांनी एक सदर लिहिलं होतं, आपले चिन्मय पाटणकर म्हणून होते, तर त्यांनी त्यावर लेख लिहिला की मराठीतला लकी चाप. आणि मग त्यानंतर मला सगळेजण, आणि मुळात काय माहिती का की मी कुठेही जरी गेलो ना तरी मी पॉझिटिव्हली असतो. आणि मी कधीही असं आपलं एक निगेटिव्हिटीपणा असतो ना, हा माझ्यात नसतो. त्यामुळे मला कोणी आणि कुठलीही भूमिका द्या, मी भूमिका करायला तयार असतो आणि काम करतो मी. फक्त कधी कधी जरा असं वाटतं की जरा अजून जरा पण काय होतं माहिती का की तुमचं फिजिक्स, तुमच्या काय तुम्ही कसे दिसता याच्यावर ही इंडस्ट्री तुमचं काम ठरवते. बरोबर, तुम्हाला कुठलं काम द्यायचंय हे, आणि त्यातनं हळूहळू काम मिळत जातात असं आहे. बरेच आता ना एवढा तुमचा प्रवास आहे, आता हिरो हिरोईन म्हटलं की मग तब्येत दिसणं, चांगलं दिसणं, चॉकलेट हिरो हिरोईन, किंवा तुम्हाला असं कधी वाटतं का की यार म्हणजे आपल्याला माहिती असते आपली ताकद, म्हणजे मलाही माझी ताकद माहिती, प्रत्येक कलाकार तंत्रज्ञाला त्याची ताकद माहिती आहे, बरोबर, पण ती ओळखून पण म्हणजे वेगवेगळ्या भूमिका येतात, काम करतो आपण, पण ती ताकद आपण ओळखतो, म्हणजे माझा चेहरा अशा भूमिकांना फिट होतो, किंवा माझी हाईट किंवा माझं दिसणं ह्या चेहऱ्यांना असंच होतं. मग स्वतःच्या मर्यादा ओळखणं हे कलाकारासाठी एक चांगली गोष्ट आहे का अडथळा आहे, म्हणजे नक्की काय म्हणायचं त्यातून आपल्याला? नाही, आता कसं होतं माहिती का की स्वतःच्या मर्यादा ओळखणं म्हणजे काय की मला काम करायचंय, मी एक आहे की मी म्हणजे माझं एक तत्व आहे की कुठल्याही पठडीत अडकून पडायचं. बरोबर, आम्ही कुठलाही स्टॅम्प नको आपल्याला, तसा पडतो स्टॅम्प. आता मी तुम्हाला सांगतो, मी वळू केला, मी नटरंग केला, मी असं काही पिक्चर हिट झाले, त्यानंतर मग मला फक्त धोतर आणि पायजामा आणि बंडी याचेच रोल मिळाले, बस हेच पिक्चर मधले सगळे कॅरेक्टर. तर तो एक शिक्का बसतो ना. किंवा आता कसं होतं की इतर डिरेक्टर असतात, ते ज्यावेळी तुमचं बघतात का त्यावेळी त्यांना काय वाटतं की अरे ह्या रोलला हा जाईल, मग आपल्याला तसेच रोल मिळेल. बरोबर, ते मात्र एक आहे आणि काम करत राहायचं, बरोबर, काही पर्याय नाही. आणि मिळतात मग चांगले रोल तसे मिळाले, मग भरपूर मग मला अगदी